अमेरिका इराण युद्धाचा सोलापुरातील द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका. परदेशात निर्यात होणारे 400 टनापेक्षा जास्त द्राक्ष कोल्ड स्टोरेजमध्ये पडून. पाणी द्या अन्यथा वन विभाग कार्यालयाला घेरू. मेळघाटातून बच्चू कडूंचा सरकारला इशारा. आदिवासी प्रश्नाबाबत बच्चू कडू आक्रमक. मेळघाटातील आदिवासी पाण्यापासून वंचित. नाशिकमध्ये स्वीकृतसाठी इच्छुकांची गर्दी. स्वीकृतसाठी भाजपकडे 500 इच्छुकांचे अर्ज. 6 जागांसाठी भाजपकडून 500 जण इच्छुक. नाशिक मनपात एकूण 10 स्वीकृत नगरसेवक होणार. कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आर्थिक वर्ष 2025-26 साठी ईपीएफवर 8.25% व्याजदर कायम. व्याजदरात कोणताही बदल नाही. वसईमध्ये भरधाव कार गर्दीमध्ये शिरली. दुर्घटनेमध्ये 5 ते 6 जण जखमी. एक महिला गंभीर जखमी. वसईच्या मौर्यानगर भागातील घटना. सातपुडाच्या डोंगर रांगांमध्ये धुळवडीचा उत्साह. राजवाडी काठे होळी उत्साहामध्ये साजरी. पारंपरिक वाद्यांच्या तालावर थिरकलं गाव. ओडिशाच्या पुरी शहरामध्ये परदेशी पाहुणेही रंगले धुळवडीच्या रंगात. स्थानिक नागरिकांसोबत पर्यटकांनीही घेतला रंगोत्सवाचा अनुभव. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंतही शिमगोत्सवामध्ये सहभागी. पालिया त्यांच्या मूळ गावी ढोल ताशा वाजवत ग्रामस्थांसह होळी सणाचा आनंद लुटला. देवभेरीच्या शिमगोत्सवाला मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात. उदय सामंतांनी ग्रामदेवतेचं घेतलं दर्शन. कोकणामध्ये मोठ्या उत्साहात शिमगा उत्सव शिगेला पोहोचला. राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी आगवे गावची ग्रामदेवता श्रीदेव रवळनाथ धनीन जुगाई पालखी खांद्यावर घेऊन नाचवली. कोकणामध्ये सध्या शिमगोत्सवाची धूम. रत्नागिरीच्या कळंबस्ते गावामध्ये शिमगोत्सव साजरा. पुढील 8 दिवस ग्रामदेवतेची पालखी घरोघरी जाणार. ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वागत. वाशिम शहरासह जिल्ह्यामध्ये धुळवडीचा उत्साह. तरुण, वृद्ध, महिला आणि लहान मुलांकडून मोठ्या आनंदामध्ये धुळवड साजरी. सर्वत्र रंगांची उधळ. अनेक ठिकाणी नाचगाणी आणि आनंदाचं वातावरण. केवळ तरुणाईमध्येच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांमध्येही होळीचा उत्साह. शिवाजी पार्कच्या आजी आजोबा उद्यानात गाण्याच्या तालावर डान्स करत ज्येष्ठ नागरिकांनी धुळवडीचा घेतला आनंद. पुण्यामध्ये भोई प्रतिष्ठानतर्फे विशेष मुलांसाठी रंग बरसे कार्यक्रमाचं आयोजन. विशेष मुलांसोबत सर्वपक्षीय राजकीय नेतेही रंग खेळत. मागील 31 वर्षांपासून पुण्यात रंग बरसे ही आगळीवेगळी धुळवड साजरी. बंजारा समाजाच्या सांस्कृतिक वारसाचं प्रतीक असलेली होळी तांड्यासह शहरी भागातही उत्साहात साजरी. बंजारा समाजात होळी सणाला अनन्यसाधारण महत्त्व. अमरावतीतील तांड्यात होळी पूजनानंतर परंपरेनुसार रंगांची उधळ आणि लेंगी नृत्यावर धरला ठेका. नाशिकमध्ये 300 वर्षांची वीर परंपरा. धुळवडीच्या निमित्त नाशिकमध्ये मिरवणूक. चव्हाटा परिसरापासून मिरवणूक सुरू होणार. बालवीरांकडून वीर नाचवण्याची अनोखी परंपरा.